त्यासाठी शेवटची डेडलाईन ठरवलेली आहे आणि तोपर्यंत जर कोणाला मराठी येत नसेल किंवा असे काही ड्रायव्हर्स आम्हाला आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मराठीचीच गोष्ट आहे ही गोष्ट नाही पटत मला कुठे येत होती पहिला मराठी. आता सगळा पॅसेंजरनं सगळं त्यांच्या बरोबर मी मराठी बोलतोय. आम्ही 15 वर्षापासून गाडी चालवतो, टॅक्सी चालवतो. आम्ही आता काय करू? माझ्या हिशोबाने थोडं चुकीचं आहे. म्हणजे कोणाच्या लँग्वेज नाही आल्यामुळे त्यांना असं राईट कुठलं काम करता नाही दिलं हे चुकीचं आहे. त्या लोकांना येत नाही मराठी, त्यांना काय करायचं? ते कोशिश केली तर त्यांना पण येणार आहे मराठी, पण ते कोशिश करत नाही. 90% मी जरी जे बघितलेले आहेत मुंबईमध्ये जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत, रिक्षा चालक आहेत, तर ते म्हणजे नॉन मराठी पब्लिकच आहे. बिहारी असतील किंवा यूपीचे असतील, बाहेरचे असतील, तर हिंदी भाषिकच आहेत सगळे. हमारा काम है, मैं सीखूंगा नहीं तो जाऊंगा कहाँ? अपना महाराष्ट्र है, अपना इतना दिन से इतना सालों से रह रहे हैं तो रहना तो पडेगा ही. त्यांच्याकडून आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याशी मराठीत बोलायला पाहिजे वगैरे, तसं हे आपलं म्हणजे कस्टमर्सचं पण कर्तव्य आहे की आपण त्यांना विचारताना मराठीतच बोलायला पाहिजे. 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य असणार आहे. याविषयी चालकांच्या काय भावना आहेत, चला आपण जाणून घेऊयात. माझं नाव आहे संतोष केसरी. मी युपीचा आहे, पण मला मराठी पण येतो. आणि माझा मित्र बांधवांना बोलणार टॅक्सी ड्रायव्हरला की तुम्ही मराठी नाही येत पण मराठी शिका. आणि हे बघा मी युपीचा आहे. फोटोसाठी कोण पण कुठे पण जाऊ शकतो हिंदुस्थानमध्ये. परमिट पण माझ्या नावावर आहे, गाडी पण माझ्या नावावर आहे. पण मी महाराजाचा फोटो पण लावलाय बघा इथे, शिवाजी महाराजांचा. बरोबर. आणि इथे खाली जय महाराष्ट्र पण लिहिलं आहे. मला गर्व आहे की मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो. बघा या गाडीमध्ये मी महाराजला ठेवलाय, गणपती बाप्पाला पण नाही ठेवलाय, फक्त महाराजला ठेवलाय. का? महाराजांनी फक्त आपल्यासाठी नाही केलाय, लोकांसाठी केलाय. म्हणजे टेन्शन नाही, काय हरकत नाही, ठीक आहे. मराठीची गोष्ट ती वेगळी आहे आणि ते इन्सानियत, ते आता माणसाचं हे आहे ना इन्सानियत, ते वेगळी गोष्ट आहे. पण कोणाला मराठी जर येत नाही तर त्यांना सांगा, भावा दादा तुम्ही मराठी शिका, थोडीफार तरी शिका, थोडीफार तरी बोला, तर तुम्हाला पण गर्व होईल की तुम्ही म्हणजे मराठी तुम्हाला पण येतोय. बरोबर. असा माझ्या बोलायचं मान हे आहे. आता माझं 96चं लायसन्स आहे आणि 98 पासून मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. आणि माझे वडील पण इकडे मुंबईला टॅक्सी ड्रायव्हरच होते. ते वडील लवकर वारले म्हणून माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, म्हणून मी पण ड्रायव्हर आहे. आता काय जे राज्य सरकारने नियम लावला आहे मराठी मुद्दा, हे झालं पाहिजे. मराठी आलं पाहिजे. तुम्ही मुंबईत महाराष्ट्रात राहताय त्या कारणाने हे सगळ्यांना आलं पाहिजे. जेवढे पण टॅक्सी रिक्षावाले असतील त्यांनी राज्य शासनाने जो GR काढलाय पाठिंबा द्यावा आणि आपली गाडी चालवावी. तुमचा उदरनिर्वाह जो पण काय असेल तो चालेल. मी 25 वर्ष झाले टॅक्सीमध्ये आहे मुंबईत. काय काय लोकांना येत नाही मराठी, त्यांना काय करायचं? ते कोशिश केली तर त्यांना पण येणार आहे मराठी, पण ते कोशिश करत नाही. आम्ही पण आमचे मित्र सगळे मराठी आहेत. शिकून बोलून पूर्ण मराठी शिकलोय मी. आता मराठी यायला पाहिजे. मराठीमध्ये काय बोलायचं काहीच नाहीये. 1 महिन्यामध्ये शिकू शकतोय माणूस. 91 से चला रहा हूँ तो समझता हूँ, लेकिन थोड़ा बोलना नहीं वैसा है, बोल नहीं पाता. कोशिश करूंगा बोलने के लिए. पढ़ने को तो पढ़ लिया जाएगा और समझने को समझ लिया जाएगा, लेकिन थोड़ा बोलने में वो होता है तो वो भी सीखेंगे. सीखना तो पडेगा ही. माझ्या हिशोबाने थोडं चुकीचं आहे. म्हणजे कोणाच्या लँग्वेज नाही आल्यामुळे राईट कुठलं काम करता नाही दिलं हे चुकीचं आहे. त्यांच्यावर एक म्हणजे एक कंपल्शन लावून नाही, एक त्यांना एक सोय दिली पाहिजे की ओके ही तुम्ही करा. कारण म्हणजे एक बोलता ना एन्व्हायरमेंट असं सेट होऊ शकतो, रेदर दॅन तुम्ही एक कंपल्शन लावणार आणि मग तुम्ही त्याच्या पाठी एक असं थोडं दादागिरीसारखं ते वाटतंय मला की हे थोडं ओव्हर द हे जातं. म्हणजे कोणाच्या लँग्वेज वॉर आता बऱ्याच ठिकाणी चालू आहे, पण ते आता मुंबईसारख्या शहरात असं नाही झालं पाहिजे माझ्या हिशोबाने. वी आर अ कॉस्मोपॉलिटन बाय नेचर अँड आय थिंक इट्स दी ओनली सिटी जिच्या आपण कॉस्मोपॉलिटनचं आपण हे बागडतोय. त्याच्यात हे मला वाटतं थोडं चुकीचं आहे. ह्याच्या आधी पण प्रयत्न झालेले आहेत. त्यांना कंपल्सरी किंवा रिक्वेस्ट केली असेल सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने की मराठीमध्ये तुम्ही संवाद करा वगैरे वगैरे, मराठी सक्ती वगैरे झालेली. पण
ते कुठंतरी इफेक्टमध्ये एवढं वाटत नाही, त्याच्यामुळं आता हे पाऊल उचललं असणार. पण मला असं वाटतं बरोबर आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणजे जर सक्ती केली नाही त्याच्याशिवाय होणार नाही. आणि हा मुद्दा म्हणजे आहे खरा, कारण मराठी भाषिक जर असतील, मराठी लोक असतील, त्यांना हा प्रॉब्लेम कम्युनिकेशनमध्ये येतोच. रिक्षा चालक, टॅक्सी ड्रायव्हर असतील तर संवादामध्ये कुठेतरी अडचण येतेच. तर त्यामुळे आणि आपल्याला त्याच्यात लाज वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. मला असं वाटतं त्यांनाही थोडंसं नवीन शिकण्यामध्ये काही लाज वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. त्यांना जर एक नवीन भाषा जर बेसिक जर लँग्वेज नवीन कळत असेल, त्यात काहीच म्हणजे असं वाईट वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. त्यांना त्यांच्याही ज्ञानामध्ये थोडी भर पडेल. आणि माझ्या मते दोघांसाठी चांगलं आहे, चालकासाठीही चांगलं आहे आणि प्रवाशासाठीही चांगलं राहील. तर माझ्या मते हे बरोबर चांगलं पाऊल आहे. म्हणजे आता मी पर्सनली जेवढं वैयक्तिक सांगू शकतो, 90% मी जरी जे बघितलेले आहेत मुंबईमध्ये जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत, रिक्षा चालक आहेत, तर ते म्हणजे नॉन मराठी पब्लिकच आहे. बिहारी असतील किंवा युपीचे असतील, बाहेरचे असतील, तर हिंदी भाषिकच आहेत सगळे. तर त्यामुळं जे प्रवासी असतील, आपले मराठी प्रवासी असतील, त्यांना तो प्रॉब्लेम येतोच हिंदी बोलताना, सांगताना, जागा सांगताना. आणि त्याच्यामुळं तो गॅप तयार होतो. तर त्यामुळं हे 90% जी पब्लिक असली बाहेरची आहे, त्याच्यामुळं ती सक्ती आणणं जरुरी होतं असं मला वाटतं. Inclusivity is very important, but if you see the other side of the coin, I think it is important that they should know the language also. It is a good to have thing, but making it a must have is something which can be avoided. But on the other hand, again, they should know also, because again it's a local language. They should be very well versed with it, and the passengers should be comfortable speaking the language which they want to speak. So it applies both ways. अगर कोई non Marathi passenger होते हैं, they will not be able to converse so fluently in Marathi with them. So आनी तो चाहिए, but making it mandatory is something seems a little bit punitive to me. म्हणजे आता मी रिसेंटली मुंबईला आहे, तर मी पुण्यात जेव्हा होते तेव्हा आम्ही रिक्षेला जायचो, विचारायचो की इथे जायचं तसं. आम्ही कधीच हिंदीत बोललेलो नाही आहोत किंवा समोरूनही कधीच हिंदीत विचारलेलं गेलं नाहीये की तुम्हाला कुठे जायचंय, आपको किधर जाने काय वगैरे. ते मराठीतच बोलतात. ते आपसुकच असं आहे की तुम्ही इतक्या वर्षांपासून पुण्यात राहताय, पुण्यात तुम्ही धंदा करताय, तर ते पुण्यात मराठीतच बोलतात. सो हे मुंबईत मला जास्त लक्षात आलं की खूपच प्रकर्षाने की आता सगळेच हिंदीतच बोलतायत. तर हे जसं त्यांच्याकडून आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याशी मराठीत बोलायला पाहिजे वगैरे, तसं हे आपलं म्हणजे कस्टमरचं पण कर्तव्य आहे की आपण त्यांना विचारताना मराठीतच बोलायला पाहिजे. ते किती हिंदीत बोलत असेल तरी आपण आपली मराठी नाही सोडायला पाहिजे. तसं करूनच ते हळूहळू चेंज होणार आहे. तर ही सक्ती ठीक आहे, पण ह्या चेंज आपल्याकडून पण तेवढाच गेला पाहिजे तेवढा त्यांच्याकडून व्हायला पाहिजे. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी मुंबई समाचार मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत रहा मुंबई समाचार मराठी.